5 दिवस उपोषण केलं पण समाजाचा आग्रह होता उपोषण सोडावं. आता पुढची रणनीती काय असणार? ते सलाईन घेऊन उपोषण करण्यापेक्षा कठोर केलेलं चांगलं. माझ्या समाजाला न्याय मिळेल हा माझा उद्देश होता. पण ठीक आहे, या उपोषणाच्या माध्यमातून पोरांना मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटीसाठी 6 महिन्याचा वेळ तरी वाढून मिळाला आहे आणि ते एक काम झालं आहे. आणि 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळही मराठा समाजाकडून देण्यात आला आहे की 2 महिन्याचा वेळ पाहिजे होता त्यांना. तर 13 जून ते 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ दिलेला देतील त्याच्या आता आरक्षण आता म्हणून. आणि ते सलाईन घेऊन मला नाही आवडत. उपोषण करणं बरोबर नव्हतं, त्यापेक्षा सोडलेलं चांगलं म्हणून मी उपोषणच स्थगित करून टाकलं. तुमचा एक छुपा अजेंडा आहे आणि तुमच्या बघून घेतोला मी भीक घालत नाही असं दरेकर म्हणलेत आणि तुम्ही महाविकास आघाडीसाठी काम करता असाही त्यांचा एक आरोप आहे की तुम्ही सुपारी घेतली महाविकास आघाडीची. दरेकर आत्ता म्हणाले. हे जाऊ दे, त्याला उत्तरच नाही द्यायचं आता. मला माझ्या कामावर मला फोकस ठेवायचा आता. आता तो मुद्दाम बोलणार आहे, त्याने आता अभियान घेतलं आहे मला गुतायचं, मला बदनाम करायचं. कारण ते शेवटी काय मराठ्याच्या ताटात खाऊन मराठ्याच्या ताटात विष कालवणारे लोक आहेत ते. शेवटी त्यांना फडणवीस मोठा आहे, जात मोठी नाही आहे. ते जरी मराठ्याचा असला दरेकर तरी त्याला फडणवीस मोठा आहे, त्याला नाही गरज कोणाची जातीची. त्यामुळे मला नाही उत्तर द्यायचं. आजपासून मी ठरवलं आहे की यांना कोणाला उत्तर द्यायचं नाही. आपलं ध्येय आहे ना ते आता कडीला न्यायचं. आता वरी ठरलेली ते. त्यांनी एक असा आरोप केला आहे की सर्व मंत्री यांनी सगळ्यांनी उपोषणाकडे पाठ फिरवली. पाठ फिरवली आणि मग त्यांनी काय म्हणून फिरली ते फिरली. माझ्या आई बहिणीत शक्ती आहे ना तुमच्या सरकारपेक्षा. पाठ फिरायचा त्याचा काय संबंध आहे? पाठ फिरायचं तसले नाहीत आम्ही. त्याने पाठ फिरले म्हणून सोडलं असलं नाही. आम्हाला वेळ कमी आहे, समाज माझा ऐकत नाही, समाजाला मी पाहिजे. तुमसारखे भंगार बुद्धीचे लोक नाहीत आमचे. तुम्ही भंगार बुद्धीचे आहेत. पाठ फिरायला का मंत्री आला तर तेव्हा कोणचा जागीरदार आला तर पाठ फिरायला तेव्हा आला तरी मंत्री कोणचा जागीरदार आहे तेव्हा ते आमच्याचमुळं झालेला आहे. तेव्हा आला का नाही आलं का आम्ही नाही गेले त्यांना आले का नाही आले का. पाठ फिरली नाही. तुमची पाठीचाच कार्यक्रम करायचा आहे आम्हाला. तुमचा पाठीचा कणाच मोडा पाहिजे हे काम करायचं म्हणून जरा आम्हाला तयारी करू दे. सत्तेमध्ये महायुती आहे, त्याच्यामध्ये शरद पवार अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे, भाजप आहे किंवा शिंदेसाहेबाचं शिवसेना आहे. परंतु विशेष करून भाजपचे नेते तुमच्या अंगावर येत होते, तुमच्यावर टिप्पणी करत होते. मात्र दुसरीकडे अजित पवार गट असेल किंवा एकनाथ शिंदे गट असेल असे दिसत नाही. आणि सुरुवातीपासून तुम्ही एकनाथ शिंदे हे चांगला निर्णय घेतील, मराठा समाजाला असलेला अभिप्रेत निर्णय घेतील. शंभूराज देसाई यांचीही तुम्ही तारीफ करतात. आत्ता बोलताना तुम्ही प्रेसमध्ये देवमाणूस म्हणून असा शंभूराज देसाई यांचा उल्लेख केला आहे. मग भाजप अंगावर येतं तुमचं? नाही मग आम्ही देवमाणूस फडणवीसला म्हणलो नाही का? म्हणलो. शिंदेसाहेबाला म्हणलो, दोन्ही तिन्ही गटाला म्हणलो. पण त्यांना ते देव पण घेता आहे ना. फडणवीस काव्य करतो सारखे ते 10-12 माकडं, ते बधीर डोक्याचे, ते सडक्या मेंदूचे, त्यांच्या जीवावर ते सगळं भाजप संपत आलं आहे. पूर्ण भाजप संपत आलं. हे असं खुन्नससारखं बोलायचं कुठं मंत्री आले नाही आले. मंत्रीन फंत्री काय रे मराठ्याच्या शक्ती पुढं? मंत्रीन फंत्री काय ते? मग असं काय हिनवल्यासारखं बोलायचं मंत्री आले नाही म्हणून उपोषण सोडलं. मंत्रीन फंत्री काय मराठ्या पुढं? मराठी शक्ती अशी पंतप्रधानाची सुद्धा पुढची हलू शकतात एवढी मराठीची ताकद आहे देशात. तर तो मंत्रीन फंत्री कोण लागून गेला तो? ते भाजप संपवणार आहेत 100%. आणि त्या गुदगुल्या होत्यात फडणवीस साहेबाला हे बोलल्यावर. पुरं भाजप संपवून बसणार आहेत फडणवीस साहेब. मग त्यांना कळलं. बघू, तुम्ही काही काळजी करू नका, बघू. मराठा